नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर गोष्ट. ही छोटीशी गोष्ट तुमच्या जीवनात तुम्हाला फार मोठं समाधान देऊन जाईल. चला तर मग कान देऊन ऐका आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे आभाराचा जादुई शब्द. मुलांनो, एका शाळेत ईशा नावाची विद्यार्थिनी शिकत होती. ती अभ्यासात, खेळात खूप हुशार होती. पण एक सवय तिच्यात नव्हती. कोणी मदत केली तर ती धन्यवाद म्हणत नसे. एके दिवशी तिचे मराठीचे शिक्षक वर्गात एक छोटंसं रोप घेऊन आले. त्यांनी मुलांना विचारलं, मुलांनो, या रोपाला मोठं होण्यासाठी काय लागतं? मुलांनी उत्तर दिलं, पाणी, सूर्यप्रकाश, चांगली माती, चांगलं खत. शिक्षक हसले आणि म्हणाले, अगदी बरोबर, पण माणसांच्या नात्यांनाही एक खत लागतं बरं का. सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. शिक्षकांनी फळ्यावर 2 शब्द लिहिले, कृपया, धन्यवाद. ते म्हणाले, हे 2 शब्द नात्यांना फुलवतात. त्या दिवशी शाळा सुटताना गडबडीत ईशाची पाण्याची बाटली खाली पडली. रियाने ती पाण्याची बाटली ईशाला उचलून दिली. यावेळी ईशा हसून म्हणाली, रिया, मनापासून धन्यवाद. रियाला खूप आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. घरी गेल्यावर तिने आईला स्वयंपाकासाठी धन्यवाद दिले. मुलांनो, दुसऱ्या दिवशीही ईशाने आपल्याला मदत करणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले. हळूहळू ईशाच्या वागण्यात गोडवा आला. एके दिवशी शिक्षक म्हणाले, ईशा, तुझ्यातला सर्वात मोठा बदल कोणता माहीत आहे तुला? ईशा हसून म्हणाली, सर, मी आता लोकांनी केलेल्या चांगुलपणाची कदर करायला शिकले आहे. मुलांनो, तुम्हीही एखाद्यानं केलेल्या चांगुलपणाची कदर करा. आनंदी राहा. मनापासून इतरांना धन्यवाद म्हणा. धन्यवाद हा छोटासा शब्द माणसांच्या मनात मोठं स्थान निर्माण करतो. मुलांनो, आई बाबा, आजी आजोबा, शिक्षक, मित्रपरिवार यांना हसत मुखाने धन्यवाद म्हणा. मुलांनो, जो दुसऱ्याने केलेल्या मदतीची कदर करतो तो आयुष्यात खूप श्रीमंत बनतो. गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.